यामध्ये बघा इथे एक आकृती दिसते. सी केंद्रबिंदू असलेले एक वर्तुळ आहे इथे. त्या वर्तुळामध्ये बघा PQ आणि SR हे काय आहेत, वर्तुळाच्या जीवा आहेत. तर या Q बिंदूमधून ही जी जीवा जाते ती P या बिंदूमध्ये काय करते, या वर्तुळाला इथे छेदतीये. आणि S बिंदूमधून जी जीवा जाते ती काय करते, या R बिंदूमध्ये या वर्तुळाला छेदतीये. आता यामध्ये आणि S बिंदूमधून आणखीन एक जी ही आपण काय म्हणू, आपण म्हणणार आहोत व्यास आहे या वर्तुळाचा. कारण ही जी रेषा जातीये किंवा जी छेदतीये ती काय करते, या वर्तुळाला केंद्रबिंदूतून जाते. त्यामुळे काय ही हा काय आहे, व्यास आहे. तर ह्या S बिंदूतून PS पण एक जातीये.